जी लोक ऑफिसमध्ये जातात किंवा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काम करतात. सो लेट्स स्टार्ट. व्हॅलिडेट मान्य करणे, टर्मिनेशन समाप्त करणे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग परस्पर समज, रिझॉल्व सोडवणे, ओव्हरकम मात देणे, ऑथोराइज अधिकृत करणे, रिक्वायर्ड गरज असणे, अननेसेसरी अनावश्यक, क्लॅरिफिकेशन स्पष्टीकरण, ट्रान्सपेरन्सी पारदर्शता, हायर काम देणे किंवा कामावर ठेवणे, फायर कामावरून काढणे. जे वर्ड्स मी तुम्हाला आता सांगितले त्यांना सेंटेन्सेसमध्ये यूज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही तुमच्या परीने करू शकता. पण तुमच्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला आता काही सेंटेन्सेस बनवून देते. Your permission will validate in the announcement. Your job termination will be accepted by HR team. We have mutual understanding in our professional life. We can resolve the issue soon. It was difficult to overcome market competitions. They will authorize the product for delivery. Permission is required for further actions. Unnecessary delay will not be tolerated. We need clarification for the reason of your resignation. The office work requires transparency in team. Company will hire the new candidates. Organization may fire 30% employees. जे सेंटेन्सेस आणि जे वर्ड्स मी तुम्हाला आता सांगितले त्यांना एकदम नीटली प्रॅक्टिस करा. स्पेशली ती लोक जी लोक ऑफिसमध्ये जातात किंवा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काम करतात, कारण हे वर्ड्स त्यांची इंग्लिश अजून जास्त प्रोफेशनल बनवायला त्यांना हेल्प करेल. या टायमाला ऑफिसेस आणि कॉर्पोरेट कंपनीजमध्ये असे वर्ड्स जास्त ऐकायला भेटतात, मग ती लोक अजून जास्त प्रोफेशनल होऊ शकतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.